आज आहे दिवस आनंदाचा, गणराया गणपती बाप्पाचा झालाय लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये मी शीतल तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजा रामष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज गृहराज आणि द शू बॉक्स। तुम्ही विचार करत असाल आज नऊवारी चक्क, याचं एक असं कारण आहे, आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्या मुली नऊवारीमध्ये ढोल वाजवतात। आज आपण भेटणार आहोत झाशी ढोल पथकाला, तर चला मग यांची भेट घेऊया। झाला तसा वाजत गाजत आला माझा बाप्पा रे।
छान आता ढोल वाजताना आपण ऐकले, हे ढोल वाजवले आहेत झाशी पथकाने. सगळ्यात प्रथम नमस्कार. नमस्कार. छान असा आवाज पण आला ढोल सारखाच यांचा देखील, आणि खूप छान वाटलं तुमचं ढोल ऐकून आम्हाला. आता सगळ्यात प्रथम आपण बघत आहोत त्यांच्याकडे, ज्यांचं झाशी पथक आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय सांगाल तुमच्या या पथकाविषयी? आमचं हे पथक जवळजवळ 3 वर्षापासून चालू आहे आणि ज्यावेळेला आम्ही सुरू केलं त्यावेळेला ॲक्च्युली आमच्याकडे काहीही नव्हतं. अगदी एक ढोलसुद्धा नव्हता, ताशा नव्हता, काहीही नव्हतं. पण आम्हाला असं मोठ्या लोकांनी 1-2 ढोल दिले, मग आम्ही 2चे 4 केले, 4चे 6 केले. काही लोकांनी आमचं पथक आहे तर ते ढोल तुम्ही घ्या, प्रॅक्टिस करा आणि तुमच्या म्हणजे भरभराटी होऊ द्या असं म्हटले. मग त्याच्यावर आम्ही एक छोटी वर्दी घेतली. त्यानंतर आम्हाला थोडे पैसे मिळाले, मग आम्ही 10 ढोल घेतले. 10चे आत्ता आमच्याकडे 30-35 ढोल चांबडी ढोल झालेले आहेत. आणि हे सगळं आम्हाला स्पॉन्सर वगैरे कोणी नाही, आम्ही स्वतःच्या कष्टावर हे उभं केलं आहे. आणि आमच्या ह्या ग्रुपमध्ये गृहिणी आहेत, विद्यार्थिनी आहेत, अगदी 5वी-6वी पासून मुली आहेत, कॉलेजच्या आहेत, ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या पण मुली आहेत. आणि मला हे सगळं करायला खूप खूप आनंद होतो आणि ह्याच्यातून असं मला वाटतं की मी एक सामाजिक कार्य करते म्हणून. एवढं छान ढोल पथक तुम्ही उभं केलं आहे. मग या मुलींकडून कशा पद्धतीने रिस्पॉन्स असतो तुम्हाला? म्हणजे खूप छान ह्या रिस्पॉन्स देतात ह्या मुली. काही वेळेला ह्यांच्या स्पर्धा असतील, शाळा असेल किंवा मग आता महत्त्वाचं जर प्रॅक्टिस असेल तर मुली मग थोडंसं शाळेतून सुट्टी घेतात किंवा सांगतात शिक्षकांना की आमचं आज महत्त्वाचं प्रॅक्टिस आहे ढोलचं आणि आम्हाला एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून. तर शिक्षकसुद्धा त्यांना म्हणजे साथ देतात. आणि येतात मुली छानपैकी, मी सांगेल त्यावेळेत येतात, प्रॅक्टिस छान करतात. आणि आम्ही खेळीमेळीनं खूप छान प्रॅक्टिस करतो, अगदी एन्जॉय करत. आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर सगळ्या मुली छान एन्जॉय करतात, खेळतात वगैरे. प्लस ह्याच्यातून आम्ही मुलींना ज्यावेळेला प्रॅक्टिस होतं त्यानंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही खेळायला सोडतो की ह्या मुलांना वाटावं की आपण ज्या ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या मोठ्या मुलीत किंवा गृहिणीत त्यांना वाटावं की आपण अजून लहानच आहे. अशा पद्धतीने आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या बाजूने एन्जॉय करतो. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा विचारेन की फक्त मुलींचं ढोलपथक का तुम्हाला हे करावं वाटलं? कारण सगळीकडे मुलांचं आणि मुलींचं आहे, फक्त मुलांचं पण आहे आणि फक्त मुलींचं सुद्धा आहे, फक्त मुलांचं सुद्धा आहे आणि मुलींचं सुद्धा आहे. पण मला हे काय करावं असं वाटलं की मुली कसं मुलं आणि मुली ज्या वेळेला हे करतात म्हणजे एकत्र वाजवतात त्या मुलींना असं फ्रँकली वाजवता येत नाही किंवा असं थोडंसं लाजऱ्या बुजऱ्या होतात की आता हे फिरू कसं, ढोल कसा उचलू, थोडंसं एन्जॉय कसं करू. काही मुली लाजऱ्या पण असतात. मग ह्या मुलींचं जर पथक काढलं तर मला असं वाटलं की मुलींचं पथक काढल्यानंतर मुली एन्जॉय करत मस्त छानपैकी वाजवतील, कशाही बागडून उड्या मारून वाजवतील असं मला वाटलं. आणि आता कसं सगळं 50-50 आहे, मुलाला आणि मुलीला तितकाच अधिकार आहे. म्हणून मला असं वाटलं की मुलींचं आपण सेपरेट काढावं. खरी गोष्ट आहे. आता मुलगा आणि मुलगी यामध्ये कोणताही फरक राहिला नाही, त्यामुळे ढोल वाजवायला तरी मुली मागे का, अशा प्रश्नाचं हे उत्तर आहे. तर धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हालाही भेटवस्तू. थँक्यू, आभारी आहे. लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉईज, गृहराज आणि द शू बॉक्स. या कार्यक्रमामध्ये थोड्या वेळाने आपण ढोल पथकातील वादकांसोबत देखील बातचीत करणार आहोत. तोपर्यंत या कार्यक्रमामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाचं मन मोहून टाकतो असं सौंदर्य असतं हिऱ्याचं. कुठलाच एक असा माणूस मिळणार नाही ज्याला हिऱ्याचं फॅसिनेशन नाहीये. पण हाच हिरा जो सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, हा नेमका निवडायचा कसा, याची योग्य पारख ही कशी करायची, आज आपण हेच बघणार आहोत. कार्बनच्या कणांपासून तयार होणारा आणि पृथ्वीच्या अतिशय दुर्मिळ खजिन्यांपैकी एक खजिना म्हणजे हिरा. खाणीमध्ये सापडणारा हा हिरा ओबडधोबड आकाराचा असतो, पण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ह्याच हिऱ्याचं रूपांतर एक अतिशय सुंदर पैलू रत्नात केलं जातं. प्रत्येक चमकणारा तुकडा हा उत्तम हिरा असा नसतो. त्यामुळे उत्तम हिरा निवडण्यासाठी आपण 4 C's वापर केला पाहिजे, म्हणजेच कॅरेट, क्लॅरिटी, कलर आणि कट. पहिला C आहे तो आहे कॅरेटचा. कॅरेट म्हणजे हिरा किंवा कुठल्याही दागिन्यांच्या वजनांचं परिमाण आहे.
जितकं जास्त कॅरेट तितकंच जास्ती किंमत. दुसरा सी आहे तो आहे क्लॅरिटीचा. कुठल्याही हिऱ्यामध्ये असणारा दोष हा भिंगाद्वारे अभ्यासून त्याची क्लॅरिटीही निश्चित केली जाते. तिसरा सी आहे तो आहे कलरचा. निसर्गामध्ये खरं तर पारदर्शी हिरा म्हणजेच ट्रान्सपरंट हिरा मिळणं खरं तर अवघडच असतं. त्यामुळे हिऱ्याची किंमत ही त्याच्या रंगावरती सुद्धा अवलंबून असते. चौथा सी आहे कटचा. हिऱ्याला पैलू पाडण्याच्या पद्धतीला आपण कट म्हणतो. ह्याच कटमुळे हिऱ्याला एक ग्लॅमरस लुक येतो. जरी आपल्याला 4 C's माहिती असले तरी हिऱ्याची खरेदी करणं हे काय सोपं नाही. कारण हिऱ्यामधले नेमके दोष हे आपल्या नुसत्या डोळ्याला कळत नाही, जरी आपण ते मायक्रोस्कोप खाली बघितले तरी. त्यामुळे हिऱ्याची खरेदी ही कुठल्या तरी जाणकाराकडनं केलेलीच कधीही फायद्याची ठरते. पण आता प्रश्न असा येतो की जाणकाराकडनं घेतलेला हिरा हा खरंच त्या रंगाचा आणि त्या कटचा आहे का, हे कसं पडताळायचं? पण आता तुम्ही मला म्हणाल, हिरे खरेदी करताना विक्रेत्याकडनं मिळालेल्या सर्टिफिकेटवरती हिऱ्याची माहिती असतेच ना. पण मला ना असे कितीतरी प्रसंग माहिती आहेत की जिकडे फ्लॉलेस म्हणून विकलेले हिरे खरं तर फ्लॉलेस नव्हतेच, आणि त्याचबरोबर मिळणारं सर्टिफिकेट सुद्धा मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचं नव्हतं. आणि त्याचमुळे हे हिरे परत विक्री करताना किंवा जुने हिरे देऊन नवीन हिरे विकत घेताना त्याचे काहीच मोल नव्हतं. काही ज्वेलर्स आमची स्वतःची प्रयोगशाळा आहे असं सांगून त्यांचं इन हाऊस सर्टिफिकेट तुम्हाला देतील. पण एक लक्षात ठेवा, हे सर्टिफिकेट दुसरीकडे कुठेही ग्राह्य धरलं जात नाही. आज हिरे खरेदीबद्दल बोलत असताना मी कृष्णा राजाराम आष्टेकर यांच्या वतीने 5वा सी जोडत आहे. हा सी आहे कॉन्फिडन्सचा, म्हणजेच विश्वासाचा. हिरे खरेदी ही विश्वसनीय ठिकाणाहून केलेलीच नेहमी फायद्याची ठरते. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी असं म्हणत कार्यरत असलेल्या कृष्णा राजाराम आष्टेकरांकडे प्रत्येक हिऱ्याची पत ही जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, IGI, पणजीकर अशा भारतातील सर्वोत्तम सर्टिफाईंग बॉडीजने प्रमाणित केलेली असते. थोडक्यात हिरे खरेदी करताना आपला विश्वास जपणाऱ्या आणि व्यवहारात पारदर्शकता ठेवणाऱ्या ठिकाणाहूनच करा. कारण कसं आहे, हिऱ्यांची व्यवस्थित पारख केली तर तुमचं सौंदर्यही खुलतं आणि तुमची गुंतवणूकही. कृष्णा राजाराम आष्टेकर ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे. कृष्णा राजाराम आष्टेकर ज्वेलर्स. सुवर्ण नाते मनात गाठ आपुलकीचा गंध. KRA ज्वेलर्स, जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण. अतूट बंध विश्वासाचे पिढ्या पिढ्यांचे. कृष्णा राजाराम आष्टेकर ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, पुणे. एम्पायर स्टेट, चिंचवड. फिनिक्स मार्केट सिटी, नगर रोड आणि कचेरी रोड, बारामती.
स्वागत आहे लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कूपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स. या कार्यक्रमामध्ये आता आपण आपल्या सोबत ज्या वादक आहेत त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. तर सगळ्यात प्रथम मी तुझ्याकडे येईन, सगळ्यात लहान आहे ही, तर मला सांगा कसं वाटतं हे ढोल वाजवताना? मला खूप छान वाटते. ढोल वाजवताना मज्जाही येते. किती दिवस झाले वाजवत आहात? 1.5 वर्ष झाले वाजवत आहोत. 1.5 वर्ष झाले. किती दिवस लागले शिकायला? 2 आठवडा गेला वाजवायला. आता रोज वाजवू वाटतो का? हो, काय सांगाल या विषयावर? रोज वाजवू वाटतं. कधीही सुट्टी घेऊ नये अशी वाटते. सुट्टी घेऊ नये असं. हात वगैरे दुखत असतील ना? सुरुवातीला आमचे हात प्रॅक्टिस करताना हात दुखायचे, पण आता आम्हाला सवय झाली त्यामुळे हात नाही दुखत आता. आता छान वाटत असेल नाही का? तुम्हाला विचारेन, कुठून येता तुम्ही प्रॅक्टिससाठी? तिघी जणी पण सज्जनगडवरून येता. एवढ्या लांबून येता, मग काय नक्की काय याच्या पाठीमागे काय गुपित काय आहे? ढोल वाजवण्यात खूप आनंद होतो. ढोल वाजवल्यामुळं हाताचा व्यायाम सुद्धा होतो. खूप मजा येते आणि असं वाटतं की ते कधीच सुट्टी नसावी. तू काय सांगशील? वेळ कसा जातो कळत नाही ढोल वाजवताना. की मजा येते की काय सांगायला नको. आणि तिकडून येताना म्हणजे त्रास वगैरे काय होत नाही. ढोल मस्त मजा येते. मस्त मज्जा येते ढोल वाजवताना. तू काय सांगशील? मलाही पहिल्यांदा मी आले, माझी फ्रेंड ह्या ढोल पथकामध्ये होती, तर तिच्यासोबत मी एकदा इथे वाजवत होते तेव्हा बघायला आले होते. तर तेव्हा मला असं फील झालं की मीही या ढोल पथकात पाहिजे. नंतर मी या ढोल पथकामध्ये जॉईन केलं. नंतर सुरुवातीला थोडा त्रास झाला मला, नंतर प्रॅक्टिसच्या ह्यानी झालं म्हणजे व्यवस्थित. नंतर मी खूप लांब म्हणजे वर्दी घेतली होती, जुन्नरला, लोणंद वगैरे अशा भरपूर वर्ध्या केल्यात. त्याच्यानंतर मग सवय झाली आणि आता खूप छान वाटतं की असं वाटतं सुट्टीच घ्यावी नको म्हणजे. आणि एकदा मिस करू वाटत नाही. गणेशोत्सव चालू आहेत आत्ता, तर असं वाटतं की म्हणजे सुट्टीच ना घ्यावी कधीही गॅप पडू नये असं वाटतं. आणि खूप छान म्हणजे व्यायाम होतो आणि फ्रीडम भेटतं इथे, जरा एन्जॉयमेंट करायला भेटते, त्यामुळं जरा छान वाटतं. खूप छान बोलली ही. तू वेळ दिल्याबद्दल अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुला ही भेटवस्तू. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. अजून पुढे विचारेल की प्रत्येक वेळेस असं असतं की कोणाला तरी पाहून आपल्याला एखादं कार्य करू वाटतं, तर ढोल पथकामध्ये म्हणजे ढोल पथक एन्जॉय करण्यासाठी किंवा ढोल वाजवावं असं का तुला वाटलं? लास्ट इयर गणेशोत्सवमध्ये आम्ही पुण्यामध्ये होतो, तर तिकडे गेल्यावरती शिवमुद्राचं चाललेलं रॅली. तर त्याच्यामध्ये एक मुलगी होती पूजा मलिंगे म्हणून. शी वॉज डुईंग इट सो फ्रँकली आणि इतकं फ्रीली वाजवत होती ती की म्हणजे जबरदस्तच. तिला बघून असं वाटलं की व्हाय कांट आहे, म्हणजे मी का नाही करू शकत हे. म्हणजे असं मला एकदमच मनातून वाटलं की मीही ढोल वाजवायला पाहिजे, मलाही हिच्यासारखं फ्रीली वाजवायचं. मग इकडे आल्यावर रिटर्न मला कळलं की झाशीमध्ये फक्त मुलींचं पथक आहे आणि ते पण खूप छान वगैरे वाजवतात. एकदा प्रॅक्टिस बघायला आले मी आणि मग नंतर मी झाशीमध्ये जॉईन झाले. खूप छान. तुला विचारेन, तुला या ढोल पथकामध्ये काय यावं असं वाटलं? मला माझ्या मम्मीची इच्छा होती म्हणून तर मी तर जॉईन झाले ढोल. काय मग आज वाटत आहे? अजून कुठे जाऊन असं म्हणजे आता सातारमध्ये तर तुम्ही ऑब्व्हियसली वाजवत असाल, कुठे जाऊन वाजवू वाटतं? परदेशात बाहेर. परदेशात? अरे वा, खूप मोठं सांगितलं हिनी. खरी जर इच्छा असेल तर तेही होईल कधी ना कधीतरी. तुम्ही तुमचा गणेशोत्सव कसा साजरा करता? आम्ही ॲज युजल गणपती आणून त्यांची पूजा करून आणि आमच्या घरी 10 दिवसाचा गणपती असतो, तो खूप एन्जॉय करतो आम्ही. आणि म्हणजे ॲज युजल जसं प्रसाद आवडतो का? काय आवडतं प्रसादामध्ये? मोदक. बरं, मला सांग, आता गणपतीच्या मूर्त्या असतात तर मूर्ती कशी असावी असं वाटतं तुला? इको फ्रेंडली असावी. ॲक्च्युली पूर्णच डेकोरेशन इको फ्रेंडली असावं. इवन आमच्या घरी पण शाडूच्या मातीची मूर्ती असते, छोटी का होईना पण ती शाडूच्या मातीचीच असावी असं मला वाटतं. खूप छान. एकदा जोरदार टाळ्या होऊन दे. गणपती बाप्पा मूर्ती. अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुला ही भेटवस्तू. आणि तू काय सांगशील गणपती उत्सवामध्ये आता जे ढोल पथक आहेत, डॉल्बी असतात, तर त्यामध्ये ढोल पथकच जास्त काय आवडतं? कारण ते ना आता
ढोल पथकामध्ये ना फक्त आमच्या पथकामध्ये खूप मुली आहेत आणि कसं आता बँड बघायला येतात ना त्यांनाही खूप छान वाटते की हां जे मुलं करू शकतात ना त्या मुलीही करतात ते पण किती चांगल्या प्रकारे वाजवू शकतात मुली. मग तिथं आम्हाला पण अभिमान वाटतं की हां आम्ही मुला हे कमी नाही म्हणून आपल्याला पण खूप छान वाटतं. आतापर्यंत बरेच ठिकाणी तुमचं पथक गेलं असेल, बरेच ठिकाणी जाऊन ढोल वाजवले असतील, तर काय सांगशील या विषयावर? सगळ्यात जास्त कुठे आवडलं ढोल वाजवले? आम्ही भरपूर ठिकाणी गेलो. साताऱ्यातही खूप वर्ध्या झाल्या, पुन्हा जुन्नर पुणे इकडे गेलो, पण सगळ्यात जास्त जुन्नरमध्ये मजा आली कारण की तिथले सगळे लोक आमच्याशी खूप म्हणजे कौतुक करत होते. आमचं खूप छान आमच्याशी करत होते. सगळ्यांनी कौतुक केलं आमचं. पुन्हा आम्ही वाजवत असताना बायकांनी फुगडे खेळल्या, माणसांनी फुगडे खेळल्या, काही मुलं नाचत होती. खूप मजा आली तिथं आणि सगळ्यांनी खूप मस्त हे पण केलं. तुला आता कुठे जाऊन ढोल वाजवू वाटतं? जुन्नरमध्येच, तिथे खूप पुन्हा मजा आली. तिथेच जाऊन एकदा वाजवू वाटत आहे. ठीक आहे, तू काय सांगशील तुझ्या पथकाविषयी? माझ्या आईने हे पथक सुरू केलेले आहे. मम्मी मला पण सपोर्ट करते, मी पण तिला सपोर्ट करतो. मी माझ्या अभ्यासातून ह्याच्यातून वेळ काढून सपोर्ट करतो, वाजवायला येतो. मग मॅडमचा विषय निघाल्यानंतर आता मी हे विचारेन, बरेच वेळा असं होत असेल की मॅडम ओरडत असतील किंवा काय, त्याविषयी काय सांगशील तू? मॅडम म्हणजे आम्ही चुकलो की मॅडम ओरडतात तेवढ्यापुरतं, परत समजून घेतात आम्हाला आणि चांगला हे करतात, सहकार्य म्हणजे नीट असं समजून बिमजून सांगतात मॅडम. आणि बरं ज्या गोष्टी चुकतात तर त्यामध्ये सुधारणा करता का मग तुम्ही? हो, खूप सुधारणा करतो आणि मग मॅडमचं ऐकतो आणि मॅडम सांगतात तसं ऐकतो. खरी गोष्ट आहे. तुला विचारेन, तुला का ढोल पथकामध्ये जॉईन होऊ वाटलं? एकदा मी गणेशोत्सव मंडळात गेलेले, तिथं सगळ्या मुलीच होत्या, मुली होते आणि त्या ढोल पथकाचं नाव आहे रणरागिणी. आणि तिथल्या मी मुलींना बघितले वाजवताना आणि खूप मला पण असं इंटरेस्ट म्हणजे मलाही वाजवावं असं वाटत होतं. आणि मग माझ्या मैत्रिणीच्या ओळखीने मी झाशी ग्रुपमध्ये आले आणि मग त्यांनी माझी पण खूप इच्छा होती यायची आणि माझ्या मम्मी पप्पांनी पण मला खूप सपोर्ट्स केले यायला. आणि मी मॅडमच्या घरी आले. मॅडम पण खूप सांगतात, खूप शिकवतात, खूप एन्जॉय करायला देतात. घरच्यापेक्षा जास्त ढोलच्या पथकात खूप एन्जॉय येतो, म्हणजे खूप मजा येते. तिला त्यांच्या मॅडमचं कौतुक करताना तिचे डोळे आता थोडेसे पाण्याने ओले झाले आहेत आणि एकदा खरंच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. त्यांनी हे ढोल पथक उभं केलं आहे आणि इतक्या छान पद्धतीने या मुलींना एकत्रित आणलं आहे. त्याचबरोबर खूप दूरहून म्हणजे आपण पाहिलं सज्जनगडहून मुली इथे शिकण्याकरिता येत आहे. आणि मी बाप्पाजवळ एकच मागणं करेन की ह्यांचं ढोल पथक अजून मोठं व्हावं. आणि जसं इथे मुलगी म्हणाली की विदेशात जाऊन ढोल वाजवण्याची इच्छा आहे म्हणून, तर ती तिची इच्छा पूर्ण व्हावी. एकदा मोठ्याने म्हणा गणपती बाप्पा. लहान अशी छोटी मुलगी आहे जी ध्वज नाचवत होती, तर तुला मी विचारेन तुझं नाव काय ग? सानिया जमादार. जमादार म्हणजे आज ईद आहे माझ्या मते, तर आज ईद असून तू इथे आलीस, मला खूप आश्चर्य वाटतंय. तू काय सांगशील या विषयावर? आज आमचा सण असून तरी मी इथं आली. आमच्या आई वडिलांनी सांगितले तू जा, आम्ही इथे सण करतो, तरी मी इथं आली आणि मला एकही दिवस मिस करूसारखं वाटत नाही. आणि आमच्या घरात कोणताही भेदभाव नसतो, आम्ही सगळ्या देवाला नमस्कार करतो. खरी गोष्ट आहे, भरपूर काही शिकण्यासारखं आहे या मुलींकडून. म्हणजे भेदभाव देखील या पथकामध्ये होत नाही, हे देखील आता आपल्याला गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स. या कार्यक्रमामध्ये आज आपण झाशी पथकामध्ये आलो होतो. छानपैकी त्यांनी आपल्याला ढोल वाजवून दाखवले, त्याचबरोबर मस्त आपण गप्पा मारल्या आणि मॅडमची देखील ओळख झाली. भरपूर असं मुलींनी त्यांचं कौतुक केलं. आज या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत नमस्कार. मी शीतल राठी शिर्के, कॅमेरामॅन माझ नाही माझ्या बाप्पाचे गुणगान, त्याची शक्ती